लागलेला आहे आणि बऱ्याच जणांना इडली करण्याची इच्छा होते, पण काय होते माहिती का, तुमचं इडलीचं जे पीठ असतं ते फॉर्मेटच होत नाही. तर हिवाळ्यामध्ये अशा खूप काही टिप्स आहे की त्याच्यामुळे आपलं पीठ लवकर फॉर्मेट होईल. की तुम्हाला असं नाही की सकाळी भिजू घालायचं आहे, असं बिलकुल करायचं नाही. ते मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहे, फक्त तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तर चला आपण करूया सुरुवात. इथे मी घेतलेले हे राशनचे तांदूळ. इथे आपल्याला 4 कप राशनचे तांदूळ घ्यायचे. तुम्ही कपाने, ग्लासने, कशाने पण मेजरमेंट घेऊ शकता. आता इथे मी 4 कप तांदूळ घेते आणि 1 कप उडदाच्या डाळीचा सोला. आणि आपल्याला काय करायचे, इथे धुताना आपल्याला डाळ 2-3 पाण्याने न धुता ती एकाच पाण्याने आपल्याला धुवून काढायची. खूप जास्त पाण्याचा वापर करून तिला आपल्याला खूप जास्त धुवायची गरज नाही पडणार आहे. आणि आपल्याला इथे तांदूळ कमीत कमी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. तर चला आपण इथे आता छानपैकी याला स्वच्छ धुवून घेऊ. तर इथे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले. याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मेथीचे दाणे. आणि मेथीचे दाणे तुम्हाला उडदाच्या डाळीमध्येच टाकायचे, तांदूळामध्ये टाकायचे नाही. आणि आपण याला भिजत घालत असताना इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची, कमीत कमी आपल्याला 1 बोट पाणी वरती आलेलं असायला हवं, इतकं तरी अशी भिजू घालायची. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपली डाळ फुगून तयार होते आणि त्याला पाणी कमी पडतं. त्याच्यामुळे तुम्ही ते पाणी थोडं शिल्लक घालायचं आहे. आपण याला आता कमीत कमी 4 ते 5 तास भिजत घालणार आहोत. 4 ते 5 तासानंतर आपण इथे काही ट्रिक वापरलेले आहे ते तुम्हाला सांगते मी. तर इथे आपल्याला 4 घंटे झालेले तुम्ही बघू शकता. इथे आपली उडीद डाळ छानपैकी भिजून तयार झालेली आहे. तर आता आपण हे मिक्सरला काढून घेणार आहोत. त्याच्यासाठी पण एक ट्रिक आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा तुम्ही छानपैकी आता आपण हे मिक्सरला काढून घेणार आहोत. तर हे काढायचं कसं आणि याच्यामध्ये आपल्याला कोणतं पाणी वापरायचं तर कशी तुम्हाला सांगते मी. बघू शकता आपण आता हे तांदूळ घेणार आहोत. आणि हे तांदूळ घेतल्यानंतर तुम्हाला इथे याच पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला. कारण याच्यामध्ये काय होतं, बबल्स तयार झालेले असतात आणि आपले फॉर्मेट होण्यासाठी खूप उपयोगी पडतात. त्यामुळे तुम्ही ते याच पाण्याचा वापर करा. आता आपण याला छानपैकी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही ही टीप लक्षात ठेवायची की हे पाणी कधीच फेकून द्यायचं नसतं. कारण आपण याला 4 तास भिजत घातल्यामुळे याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फॉर्मेट तयार झालेला असतो. तर इथे मी छानपैकी हे बारीक करून घेतलेले. आता इथे आपल्याला सर्व तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करायचे. तर इथे मी छोट्या छोट्या ट्रिक सांगितलेले तुम्हाला सांगते. जर तुमची इडली व्हाईट पण येत नसेल तर त्याच्यासाठी पण मी ते पुढे एक सांगितले. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा, कारण कुठे स्किप करू नका. तर आता इथे आपण सर्व तांदूळ काढून घेऊया. आणि हे आपल्याला बारीकच करून घ्यायचे आहे छानपैकी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून. तर इथे मी आता सर्व तांदूळ काढून घेतलेले. आता आपण इथे उडदाची डाळ काढून घेणार आहोत. आणि हे बघा, जर तुम्हाला तुमचं पीठ फॉर्मेट होत नसेल तर इथे तुम्ही मिल्क ब्रेड पण वापरू शकता. किंवा तुम्ही इथे अजून याला पॅक बांधू पण शकता. पण जर तुम्ही माझ्या या पद्धतीने जर केले तर तुम्हाला बाकी काहीच टाकायचं काम पडणार नाही. फक्त तुम्ही मला या पद्धतीने फॉलो करा. तर आता इथे मी सर्व काढून घेते. आणि जर तुमची इडली व्हाईट येत नसेल तर इथे तुम्ही पोह्याचा वापर करू शकता. पोहे भिजवायचे असेल तर काय करायचंय, सगळ्यात पहिले आपल्याला 5 मिनिटासाठी पोहे भिजून ठेवायचे. आणि तोपर्यंत आपण हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं. तोपर्यंत आपले पोहे भिजून तयार होतात, तोपर्यंत आपण हे काढून घेतो. आणि पोहे भिजवायला कमीत कमी 2 ते 3 मिनिटात आपले पोहे रेडी होतात. पण तुम्ही जर या पद्धतीने केलं तर तुमची इडली पण व्हाईट येणार आणि एकदम कापसासारखी मऊ होते. तर चला आता आपण हे पण इथे काढून घेणार आहोत. तर इथे मी आता डाळ आणि तांदूळ एकत्र करून घेतलेले आणि हे आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आपण याच पाण्याचा वापर करणार आहोत. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं इथे आपल्याला आणि एकाच डायरेक्शनमध्ये छानपैकी ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता मी ते छानपैकी मिक्स करून घेते. याच पद्धतीने तुम्हाला इथे मिक्स करायचं आहे, कारण ते पूर्ण एकजीव झालेलं असायला हवं. कमीत कमी इथे तुम्हाला 5 मिनिटं असे सतत फिरवत राहायचं आहे एका डायरेक्शनमध्ये. तर तुम्ही ते बघू शकताय की त्याला असा खूप छान स्पंज येतोय. आणि हे कमीत कमी आपल्याला आता रात्रभर आपण याला झाकून ठेवणार आहोत. तर आता मी ते पूर्ण पेटवून घेतलेलं आहे, एकजीव करून घेतलेलं आहे.
याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कांदा. यामुळे तुमचं इडलीचं बॅटर लवकर तयार होतं. याच्यामध्ये तुम्ही असं याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आपल्याला. सकाळपर्यंत आपलं बॅटर एकदम रेडी होतं. तर याला आपण आता छानपैकी झाकण ठेवून देऊया. याला दुसरं काहीच करायची गरज पडणार नाही आपल्याला. आपण बघूया. तुम्ही बघू शकता इथे आपलं पीठ फॉर्मेट झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण याच्यातला आपल्याला कांदा काढून घ्यायचा आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ आणि छानपैकी परत याला एका साईडने फिरत घेऊ. तर आपण आपल्या घरामध्ये 1 किंवा 2 दिवस शिल्लक ठेवू शकतो, कारण आता थंडीचे दिवस आहे. तर याच्यामध्ये मीठ न टाकता मी हे बॅटर थोडंसं साईडने काढून घेते. तुम्ही मीठ न टाकता हे साईडने ठेवू शकता. फ्रीजमध्ये 2 दिवस स्टोअर करू शकता, कारण आता हिवाळा पण आहे, त्यामुळे खूप जास्त फॉर्मेट होत नसतं ते, कारण ते मिठाचा वापर आपण अजून केलेला नाही आहे. टाकणार आता चवीनुसार मीठ आणि सोडा. आणि इथे आपण सोडा टाकल्यानंतर याच्यावरती थोडेसे पाणी टाकून घ्यायचे. आता याला परत आपण एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं. तर ते या पोझिशनमध्ये आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं असतं. हळुवारपणे येते आपल्याला हे बॅटर फिरवत राहायचं असतं, अगदी हलक्या हाताने. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे बॅटर इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आणि इडली मी ही इडली पात्रामध्ये नाही करणार आहे. ज्याच्याकडे कोणत्याच प्रकारचे भांडे वगैरे नाही त्यांच्यासाठी मी ही इडली करून दाखवते परत, कारण बऱ्याच जणांना भांडे नसतं तर इडली करता येत नाही. जणांकडे इडली भांडं नसतं तर काय करायचं माहिती का, इथे मी कढई घेतलेली, कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि तिच्यावरती आपल्याला ही अशा प्रकारची चाळणी असते ती चाळणी ठेवून द्यायची आहे. तर आता आपण या तेल लावून घेणार आहोत इथे. आता छानपैकी इथे तेल लावून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर या पद्धतीने इडली केली ना, खूप छान स्पंज पण येतो. तर बघा तुम्ही आता याला पाणी पण गरम झालेलं आहे. आपण आता इडलीचं बॅटर इथे टाकून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे त्या आकारामध्ये इथे आपल्याला इडली टाकून घ्यायची आहे. मी इथे छोटे छोटे टाकून घेते. आता आपल्या इथे 4-5 इडल्या बनवून तयार होतात. बरेच जणांना भांडे नसल्यामुळे इडली करायचा प्रॉब्लेम जातो, त्याच्यामुळे तुम्ही या पद्धतीने पण इथे इडली करू शकता आणि अगदी कमी वेळेत तयार होते. तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊ. तर आपण आता 10 ते 15 मिनिटं याला स्टीम देऊन घेणार आहोत. इथे आपल्या इडलीला आता 15 मिनिटं झालेले तुम्ही बघू शकता. तर इथे छानपैकी स्पंज आलेला आहे. तर बघा इथे आपली इडली बनून तयार झालेली आहे. बघा टूथपिकला काहीच लागलेलं नाही. तर आता ही थंडी झाल्यानंतर आपण इथे काढून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता मी चाकूच्या साहाय्याने त्याला काढून घेतलेलं आहे आणि इथे आपली इडली तयार झालेली. बघा इथे कोणत्याच आपल्याकडे इडली पात्र नसताना सुद्धा आपण इथे इडली करू शकतो. आणि बघा किती स्पंज पण खूप छान येतो.
तुम्ही या पद्धतीने करून बघा जर तुमच्याकडं इडली पात्र नसेल तर. आणि स्पंज पण छान आलेला आहे बघा तुम्ही. आता इथे मी सर्व इडली करून घेते. सर्व इडल्या करून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट अशी इडली आपली झालेली आहे. आणि हिवाळा असो कोणताही ऋतू असो तुमची एकदम परफेक्ट इडली बनते तुम्ही जर या पद्धतीने इथे इडली केली तर. आणि प्लीज माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर तुम्ही नक्की करून बघा. जर तुमच्याकडे भांडे जर नसेल इडली पात्र तर बघा तुम्ही खूप छान होती आणि कमी वेळेत होती. फरक फक्त एवढाच आहे की तुमचा जो आकार असतो इडली पात्राचा तो आकार एकदम परफेक्ट नाही जमत, पण स्पंज वगैरे छान येतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आता तुम्ही इथे शेंगदाण्याची चटणी कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता. इडली सांबार वगैरे तुम्हाला जे आवडेल त्याच्यासोबत. तर बघा किती छान स्पंज पण आलेला आहे आणि तयार पण झालेली आहे.